किती वारे झालं तुमच्या आतापर्यंत? माझी ही 15वी वारी. रांगोळी काढता काढता रांगोळी काढतच मी 15 वर्ष झाले वारीला येते. तर काही स्पेशल ट्रीटमेंट असते की कसं, म्हणजे रस्ता कसा मिळतो एवढ्या गर्दीतून? कारण आमच्याही गाडींना रस्ता मिळत नाही कधी कधी. ऍक्च्युली आता म्हणजे ही खूप वर्ष झाले येते, सर्वांना माहिती आहे की ही मुलगी रांगोळी काढते. उलट वारकरी मला जागा करून देतात, जावा जावा माऊली तुम्हाला रांगोळी काढायची. माऊलींच्या स्वागताला काय कॉम्प्लिमेंट देतात वारकरी, काय सांगतात, काय बोलतात? पदराने घाम पुसलाय वारकऱ्यांनी माझा. त्यामुळे हे कौतुक कुठेच नाही भेटू शकत की माऊली तुमच्या सेवेला येतोय, माझी सेवा खंड होऊन देऊ नका, मला पूर्ण सेवा करता आली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. एवढंच बोललो आणि ते पाठ होता, तो पाठ क्रॉस केला आणि ते माऊली आम्हाला म्हणले, ओ माऊली इकडे तुमची गाडी आमच्याकडे. रांगोळी त्याच गाडीवर, ती गाडी तेच. मी माऊलींच्या पालखीमध्ये त्या व्यक्तीला मी आजपर्यंत भेटलो नाही, तो व्यक्ती फक्त आम्हाला पहिल्या वारीला भेटला, म्हणजे आम्हाला ते माऊलीच भेटले होते. पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. अरे रामकृष्ण हरी वारीच्या वाटेवर माऊलींचं स्वागत करण्यासाठी भल्या मोठ्या रांगोळ्या काढलेल्या असतात आणि एक तरुणी आपल्याला सातत्याने दरवर्षी ह्या रस्त्यावर तुरुतुरु रांगोळी काढते. अगदी तुरुतुरु हा शब्द यासाठी वापरला की एका मिनिटामध्ये भली मोठी रांगोळी राजश्री भागवत काढत असते. तिच्याबद्दल अनेकांना जाणून घेण्यासाठी कुतूहल असतं की राजश्री नेमकी कुठनं येते, कलर कॅरी कसा करते, एवढा मोठा कलर लागतो म्हणजे रांगोळ्या लागतात, त्या कशी घेऊन जाते, त्यासाठी खर्च किती येतो, ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी तिच्याकडून घेणार आहे. शिवाय वारी तिच्यासाठी काय आहे हे सुद्धा जाणून घेणार आहे. राजश्री, तुमचं खूप खूप स्वागत लेट्सअप मध्ये आणि रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कसा झाला आतापर्यंतचा प्रवास? खूप छान, माऊलींनी तर आतापर्यंत चांगलाच करून घेतलाय. किती वारे झालं तुमच्या आतापर्यंत? माझी ही 15वी वारी. रांगोळी काढता काढता रांगोळी काढतच मी 15 वर्ष झाले वारीला येते. कसं असतं शेड्यूल सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत? सकाळी माऊली निघायच्या आधी, पालखी निघायच्या आधी आम्ही रोडवरती येतो, रांगोळीला सुरुवात करतो. माऊली निघाल्यानंतर विसाव्याला प्रत्येक ठिकाणी रांगोळी काढतो, पूर्ण रस्त्याने जिथे जागा मिळेल तिथे रांगोळी काढतो आणि मग संध्याकाळी पालखी तळावर प्रत्येक विषयावर रस्त्याने जिथे जागा मिळेल तिथे आपण रांगोळ्या काढतो. मग तुम्हाला आता एवढ्या गर्दीमधून तुम्हाला पुढे जावं लागतं, हे तुमची मला वाटतं ऍक्टिव्हावर तुम्ही घेऊन जाता ना रंग? तर काही स्पेशल ट्रीटमेंट असते की कसं, म्हणजे रस्ता कसा मिळतो एवढ्या गर्दीतून? कारण आमच्याही गाडींना रस्ता मिळत नाही कधी कधी. ऍक्च्युली आता म्हणजे ही खूप वर्ष झाले येते, सर्वांना माहिती आहे की ही मुलगी रांगोळी काढते. उलट वारकरी मला जागा करून देतात, जावा जावा माऊली तुम्हाला रांगोळी काढायची, माऊलींच्या स्वागताला, असं बोलून मला वाट करून देतात. मग मी पुढे जाऊन माझ्या रांगोळ्या काढते, तोवर मग माऊली येतात, समाधान येते आताच खूप. काय कॉम्प्लिमेंट देतात वारकरी, काय सांगतात, काय बोलतात? पदराने घाम पुसलाय वारकऱ्यांनी माझा. त्यामुळे हे कौतुक कुठेच नाही भेटू शकत, म्हणजे जे वारीत मिळतं ते कुठेच नाही मिळत. काय वारी काय आहे तुमच्यासाठी? जन्माला येऊन माणसाने वारी नाही ना केली तर काहीच नाही केलं असं मला वाटतं. जन्माला येऊन जर माणसाने वारी नाही ना केली तर काहीच नाही केलं असं मला वाटतं. काय स्पेशल भावना आहेत राजश्रीच्या वारीबद्दलच्या? मी माझ्या पहिल्या वारीला सुरुवात केली तेव्हा माझ्या वडिलांनी, मी स्कूटीवर वारीला आलो होतो. पालखी कशी असते काय असते माहित नव्हतं, फक्त हट्ट होता वारीला जायचे, कधी पालखी पाहिली नव्हती. आले, रांगोळीच्या सेवा केली, पंढरपूर पर्यंत रांगोळ्या काढल्या. त्याच्यानंतर त्यांनी मला कंटिन्यू साथ दिली. लग्न झाल्यानंतर मला जोडीदारही तसेच मिळाले, त्याच्यामुळे त्यांनी माझी वारी खंड नाही होऊन दिली. माझ्या करिअरला सपोर्ट केला, स्वतःचं करिअर बाजूला ठेवून माझ्यासोबत ते गेली 8 वर्ष झाले आमच्या लग्नाला आम्ही वारीला येतोय. माझा बाळ 5 महिन्याचा असताना, सगळ्यांचा नकार असताना माझी सासरची मायाची फॅमिलीनी सपोर्ट करून माझी सासरची फॅमिली माझ्या बाळाला घेऊन माझ्यासोबत आली. हे तुमचे मालक मिस्टर. रामकृष्ण हरी. कशी चालली वारी? मस्त. मस्त. तुम्ही गेले 7 वर्षापासून यांना साथ देताय आणि रांगोळीची सेवा त्यांची पूर्ण होते. यांच्या कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बरं, अनेक जण कौतुक करतात. हो, रस्त्याने जाता जाता लोक कौतुक करतात. बरं, तुम्हाला काही कॉम्प्लिमेंट लोक देत असतील ना की तुमच्या धर्मपत्नी रांगोळ्या फार छान काढतात, असे काय? काळजी आहेत सर्वांची. हो, देतात ना कॉम्प्लिमेंट. देतात? हो, चांगलं वाटतं. चांगलं वाटतं. असे कुठले हळवे क्षण या 15 वर्षातले की ते खरंच मनामध्ये जागा करून राहिलेले आहेत? असे खूप क्षण आहेत. त्यापैकी काय? सगळ्यात पहिला वारीचा एक क्षण, पालखीला रांगोळी झाली, कुठे पिसावे असतात वगैरे एवढे माहिती नव्हते आम्हाला. आम्ही असंच विचारायचो, पिसाव्याला जायचो, रांगोळी काढायचो. रिंगणाच्या ठिकाणी गेलो,
ठाकूरबुवाच्या रिंगणाचा हा म्हणजे आहे विषय. त्यावेळेस रांगोळी काढली आणि आम्ही गाडी एक ठिकाणी लावली. तिथे आमची गाडी हरवली. रिंगणाची रांगोळी काढून झाली. माझ्या वडिलांनी मीच होते. आम्ही चुकलो. आमचं ठरलं होतं चुकल्यावर पालखीपाशी यायचं. गाडी हरवली. एका माणसाला सांगितलं ती गाडी तुम्ही दुसरीकडे नेऊन लावा. त्यांची आमची ओळख नाही. तो माणूस गाडी घेऊन गेला. तो चावी घेऊन गेला. रांगोळी हरवली आमच्यापासून. आम्ही 1 तास रिंगणामध्ये सगळं शोधत होतो. आम्हाला कोणीच सापडलं नाही. एका क्षणासाठी म्हणजे त्यांच्या मनात आलं असं ते गाडी घेऊन गेले असते, चावी घेऊन गेले असते. त्यावेळेस फक्त एवढंच म्हणलं की माऊली तुमच्या सेवेला येतोय, माझी सेवा खंड होऊन देऊ नका, मला पूर्ण सेवा करता आली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. एवढंच बोललो आणि ते पाठ होता, तो पाठ क्रॉस केला आणि ते माऊली आम्हाला म्हणले, ओ माऊली इकडे तुमची गाडी आमच्याकडे. रांगोळी त्याच गाडीवर, ती गाडी तेच. मी माऊलींच्या पालखीमध्ये त्या व्यक्तीला मी आजपर्यंत भेटलो नाही. तो व्यक्ती फक्त आम्हाला पहिल्या वारीला भेटला. म्हणजे आम्हाला ते माऊलीच भेटले होते. त्या व्यक्तीला मी आजपर्यंत अजून परत पाहिलं नाही. आयुष्यात पहिली रांगोळी कधी काढली होती? मी माझ्या आयुष्यात पहिली रांगोळी म्हणजे माझी पहिली रांगोळी वारीलाच म्हणावी लागेल. कारण मी नॉर्मल म्हणजे असं कार्यक्रमाला वगैरे रांगोळी काढायचे आणि वडिलांना फक्त म्हटलं की माझी रांगोळीला जायची इच्छा आहे. त्यांनी माझा हट्ट पूर्ण केला. ते घेऊन रांगोळी आले. कोणी शिकवलं? राजेश्री एवढी छान आणि एवढ्या फास्ट रांगोळी काढते, कोण आहे गुरु? मी शिकले नाही कुठे. ही परमेश्वरी देणगी आहे. मला ही माऊलींनीच दिली आहे म्हणून मी सेवा करते. माऊली सेवा करून घेतात. अशी कुठली तुमची आवडीची रांगोळी आतापर्यंत की ती काढली आणि ती स्वतःलाच खूप आवडली की खूप भारी जमली? मला रिंगणाची रांगोळी खूप आवडते. कुठे पण नेमकी? प्रत्येक रिंगणामध्ये आपण जी रांगोळी काढतो ना, तिला आम्हाला खूप कमी वेळ भेटतो आणि ती खूप फास्ट काढून होते. आम्ही 6 ते 6.5 मिनिटात रिंगण पूर्ण करतो. लोक टायमरला आम्हाला सांगतात की ही रांगोळी ताई 6 मिनिटात पूर्ण झाली, ही रांगोळी 6.5 मिनिटात पूर्ण झाली. म्हणजे एवढ्या कमी वेळात ती रांगोळी काढून होते, याचा आनंद होतो, बाकी काही नाही. कोण कोण येतं तुमच्या परिवारातलं हे सगळी सेवा देण्यासाठी? आता माझे मिस्टर, मी, माझे दीर, माझे बारके दीर, माझी फॅमिली, माझी आई, सासूबाई आहे त्यावेळेसला, माझा मुलगा, सगळे सासूबाई चालेल. पण आहेत का? हो. या पुढे या. काय या कोण आहेत तुमच्या? आमच्या काकू आहेत त्या. मैत्रीण आहे मी तिची. बरं, काय वाटतं? 15 वर्षापासून आम्ही कनेक्ट आहे. जस्ट ती रांगोळी काढत होती तेव्हा मला खूप आवडली. मी म्हंटल मला हीच मैत्रीण पाहिजे आयुष्यभर आणि आम्ही कनेक्ट झालो. काय सोनबाईचं फार कौतुक होतंय महाराष्ट्रभर. होते ना, होते ना. काय लग्नाच्या आधी त्या रांगोळी काढत होत्या, लग्न झाल्यानंतर तुम्ही कंटिन्यू ठेवलं, काय बोलले होते तुम्हाला त्या? त्या बोलल्या होत्या की माझी सेवा खंडित नाही करू देणार म्हटलं. आम्ही तिला सांगितलं हो. तिच्यामुळे आम्हाला वारी पाहायला भेटले ना. मेन म्हणजे आम्हाला हा सोहळा पाहायला भेट. सुनबाईने विठ्ठल दाखवला. हो, दाखवलं. सुनबाईने विठ्ठल दाखवला आम्हाला. काय वाटतं या वारीत आल्यानंतर? खूप छान वाटलं. खूप छान वाटतं. हो. किती रांगोळी लागतात जवळपास आळंदी ते पंढरपूर पर्यंत? जवळजवळ आम्ही 80 ते 90 पोती रांगोळी आणली आणि 450 किलो 90 पोती रांगोळी आणली. होती. ट्रक मध्ये रांगोळी आणली किती सगळी. किलोचं पोत असतं? एक 45 किलो ते 40 किलोचं पोत असतं. एक. एक 50-50 क्विंटल. हो, आणि लागेल तशी रांगोळी आम्ही पुढे पण विकत घेतो. खर्च किती लागतो याला साधारण? जवळजवळ असा इतका अंदाज नाही काढला, पण रांगोळीचा खर्च, पेट्रोलचा खर्च, खूप खर्च होतो. तो सगळा फक्त रांगोळीचा खर्च मी मदत मला देतात, स्वतःहूनच देतात. खूप वर्ष झाले. मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि सचिन काका लांडगे, ते मला रांगोळीसाठी फक्त खर्च देतात. बाकी मी कुणाकडूनही काही खर्च घेत नाही. तुमचा किती खर्च होतो स्वतः व्यक्तिगत? टोटल 1.5-2 लाखापर्यंत सगळा खर्च जातो. रांगोळी आता ह्या झाल्या समजा वारीला, मग इतर वेळी तुम्ही काय करता? मी प्रोफेशनल आर्टिस्ट आहे. ऑल ओव्हर इंडिया काम करते रांगोळीचं. माझ्या ऑर्डर्स असतात कंटिन्युअसली. आपलं वेडिंगचं, परत लग्नाचं, कुठलेही इव्हेंट्स आपण रांगोळ्यांच्या ऑर्डर वगैरे घेतो. आणि वारीमध्ये 15 दिवस आपली सेवा असते. मुलाचं नाव काय ठेवलंय? विराज. विराज. रामकृष्ण हरी बोल बाळा. काय करते आई वारीमध्ये? मम्मा काय करते वारीला? काय करते? रांगोळी काढते ना, सांग की. तुला येतात का रांगोळी काढायला? हा? काय मागायचंय पांडुरंगाला? रांगोळी काढायची ना वारीला. राजश्री, काय पांडुरंगाला काय साकडं यावर्षी? मी जी माझ्या कलेची परंपरा चालू ठेवली आहे, ती माझ्या मुलाकडून किंवा आमच्या घरातल्या, फॅमिलीतल्या, आमच्या जवळच्या कुठल्याही व्यक्तीकडून ती परंपरा आयुष्यभर चालू राहावी, बस. कुठला एखादा अभंग किंवा 2 ओळी? अभंग ओळी तर म्हणण्यासारखी मी काय म्हणजे कीर्तनकार किंवा काही नाही, पण मला हरिपाठ खूप आवडतो आणि मला भजनही खूप आवडतात. मी गाडीमध्ये असताना ते ऐकतेही. पण अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, बस एवढंच म्हणू शकते मी. नक्कीच अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आणि
त्या माऊलींच्या सोहळ्याला रंगत आणायचं काम आणि माऊलींचं स्वागत ज्या रांगोळीने केलं जातं ती ही राजेश्री, तिचा छोटासा मुलगा, पती आणि सासूबाई, सासरे आणि सर्व कुटुंब हे माऊलींच्या सेवेमध्ये दरवर्षी दाखल होतं. गेल्या 15 वर्षापासून राजेश्री भागवत नावाची ही तरुणी वारीमध्ये रांगोळी काढते. अनेकांचं लक्ष वेधलं जातं. तिची ही सेवा अशीच पुढे सुरू राहावी अशी देखील पांडुरंगाला आमच्या वतीने देखील प्रार्थना. अशाच वारीच्या वाटेवरील इतर ज्या काही स्टोरी असतील त्या दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतो. विष्णू सानप, प्लेट्सअप मराठी, तरडगाव.